राज्य सरकारमध्ये सहभागी असलेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र महायुतीच्या विरोधामध्ये सध्या लढतोय आणि यामागे विरोधकांची स्पेस काबीज करण्याची रणनीती आहे असंही बोललं जात आहे। भाजपच्या विरोधामधील पुरोगामी विचारांची मतं ही एक गठ्ठा विरोधकांकडे न जाता ती अजित पवार यांच्या पक्षाकडे वळावीत यासाठीचा देखील हा प्रयत्न मानला जातोय। या सगळ्याचा फायदा कसा होतो याचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे बीड नगर परिषदेमध्ये निवडून आलेला राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष। आणि हीच रणनीती महानगरपालिकेमध्ये देखील यशस्वी होणार आहे का, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। एकीकडे सरकारमध्ये सत्तेची ऊब तर दुसरीकडे महापालिका निवडणुकांमध्ये विरोधाची भूमिका। आगामी निवडणुकांसाठी अजित पवारांची ही खेळी आहे की अडचण असा सवाल सध्या विचारला जातोय। कारण राज्यातील बहुतांश महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली आहे, पण अजितदादांच्या राष्ट्रवादीनं मात्र अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा दिलाय किंवा थेट महाविकास आघाडीतल्या पक्षांशीच हातमिळवणी केली आहे। अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही। आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्रित लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल, त्यामुळे तिसऱ्याकरता आम्ही जागा ठेवणार नाही। सत्ताधारी पक्ष कितीही मजबूत असला तरी विरोधकांची स्पेस कायम असते। अजितदादांना विरोधात उतरवून विरोधकांची हीच स्पेस संपून टाकण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे की काय अशी कुजबूज सुरू झाली आहे। भाजप विरोधातील पुरोगामी विचारांची मतं काँग्रेस किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडे न जाता ती अजित पवारांकडे यासाठीचा हा चक्रव्यूह असल्याचं बोललं जात आहे। समजा ही तिरंगी लढत झाली तर काही ठिकाणी यांचे पराभूत होतील, काही ठिकाणी निवडून येतील। त्यामुळं या 50, 60, 70 इथपर्यंत आपली ताकद पूर्ण लावायची। यात आणखी एक उमेदवाराच्या याच्यात लक्षात घेतलं पाहिजे की भाजपमध्ये इतका फुगा वाढलेला आहे। भाजपची यादी काल झाली अशी नुसती चर्चा जरी असली तरी ती काही जाहीर करणार नाही। भाजपमधनं जे बाहेर पडणार आहेत लोक, ती लोकांची संख्याही मोठी असेल, ती डायरेक्ट तिसऱ्या विभागाकडे गेली तर यांना अडचणी येऊ शकतील। त्यामुळे त्या लोकांसाठी ऐनवेळीसाठी काही जागा यांना रिकाम्या ठेवाव्या लागतील। त्या कुठल्या ठेवायच्या हा खरा यांच्या दृष्टीनं अडचणीचा प्रश्न आहे। ज्या ठिकाणी विरोधकांची आघाडी मजबूत आहे अशा कोल्हापूर, चंद्रपूर, अकोला, नांदेड, भिवंडी आणि कल्याण डोंबिवली यासारख्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मदत करण्यासाठी अजित पवारांचा पक्ष महायुतीत सहभागी झालाय। मात्र जिथे मुस्लिम मतदार जास्त आहेत आणि ती मतं विरोधी पक्षांकडे जाऊ शकतात अशा छत्रपती संभाजीनगर, धुळे, परभणी, अमरावती अशा महापालिकांमध्ये अजित पवारांचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतोय। तुम्हाला कोणत्या जागा लागतात ह्याबद्दल त्यांनी आम्हाला कोणतंही ह्या ठिकाणी आश्वासन दिलं नाही। त्यांच्या आणि शिंदे गटाचे त्या ठिकाणी बैठका चालू आहेत, त्यात आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहभागी करून घेतले गेलेलं नाही। दोन्ही पक्षांना, नातेवाईकांना तिकीट त्या ठिकाणी द्यायचं आहेत आणि त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला बाजूला ठेवलेले आहेत। आणि आता येणाऱ्या ह्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही ताकदीने ह्या ठिकाणी लढणार आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देणार। मुंबई महापालिकेत नवाब मलिक यांना पुढे करून अजित पवारांच्या पक्षानं भाजप आणि शिंदे सेनेला हिंदुत्वाचा मुद्दा वापरता येईल याची काळजी घेतल्याचं बोललं जात आहे। अजित पवारांनी भाजप नेतृत्वाच्या सोबत चर्चा करून ही रणनीती ठरवली असावी असं विश्लेषकांचं म्हणणं आहे। आणि प्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशानं या चर्चेला आणखी बळ मिळालंय। तर शेवटी त्यांनी निर्णय घेतल्यानंतर, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्यानंतर आमचे काही नेते तिथे जागा वाटपासाठी गेले असणार की आम्ही किती लढवणार, तुम्ही किती लढवणार, त्याचा निर्णय लवकरात लवकर होईल। आणि असं दिसते की त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवतील असं पिंपरी आणि पुणेमध्ये दिसतंय। काही ठिकाणी भाजपसोबत येत आहे, अकोल्यामध्ये भाजपसोबत येत आहे, त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी चर्चा करतो आहे। असं नाही आहे की काही ठिकाणी सोबत नाही आहे। 3, 4, 5 ठिकाणी अजित पवार साहेब सोबत आमचे आहेत। राज्याच्या सत्तेत सहभागी असलेले 3 पक्ष काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगर परिषदा निवडणुकांमध्ये आपण स्वतंत्रपणे लढताना पाहिलं। मात्र प्रचारात त्यांनी एकमेकांवरती ना टीका केली ना एकमेकांच्या कारभाराचा पंचनामा केला।
त्यानंतर लागलेल्या निकालांमध्ये हेच 3 पक्ष बहुतांश ठिकाणी विजयी ठरले आणि तिघांनी एकत्रितरित्या हे यश एन्जॉय देखील केलं. महापालिका निवडणुकीमध्ये देखील हेच धोरण अवलंबलं जात आहे आणि म्हणूनच एकीकडे सत्तेत असलेले अजित पवार महापालिका निवडणुकांमध्ये विरोधकांची भूमिका निभावत आहेत आणि म्हणूनच त्यांचा पक्ष या निवडणुका स्वतंत्रपणे लढवतो आहे का? प्रशांत जगताप यांच्या पक्षांतरामुळे हा प्रश्न अधिकाधिक मोठा होत चालला आहे. कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.